महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट कार्ड आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी रिपोर्ट शिव प्रकाश मिश्रा की। ठाणे के काशीनाथ घाणेकर नाट्यगृह में ठाणे आर्ट गिल्ड टैग द्वारा 11वें वर्धापन दिन पर पहली बार प्रसिद्ध एकांकीकार अभिजीत झुंझारराव को प्रसिद्ध मराठी अभिनेता कुशल बद्रिके के कर कमलों द्वारा राज्य स्तरीय कलागंध पुरस्कार एवं सम्मान पत्र दिया गया। बता दें, ठाणे आर्ट गिल्ड टैग द्वारा ठाणे में कलाकारों को प्रोत्साहन दिया जाता है कि अनेकों प्रयोग नाटक किए जाते हैं, विचार मंथन किया जाता है, नए कलाकारों के लिए एक अच्छा मंच प्रदान किया जाता है। म्हणजे हे ना सतीचं वाण घेतल्यासारखं आहे, म्हणजे चटके लागतात म्हणून पळून पण जाता येत नाही सिरियसली। पण मला असं वाटतं की आगीमध्ये तावून सुलाखून निघतं तेच खरं तर 52 खडी सोनं असतं, नाही का? तर तशी टॅग ही संस्था एक खऱ्या अर्थाने सोनं आहे असं मला वाटतं, ज्याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या कलांना सामावून घेतलं जातं, इतके विविध गुणदर्शन आपले समोर आणले जातात। आणि संपदाताई फार भारी बोलली मगाशी की इथे आपण कलाकार घडवतो, कलाकाराला पैलू पाडतो, पण आपण ॲक्च्युली काय घडवतो तर एक उत्तम रसिक घडवत असतो। तर मला ही गोष्टच इतकी भारी वाटली ना की आपण रसिक घडवण्याचं काम करतोय, नाही का? ही पालखी आपल्या खांद्यावरती आहे, ती आपण पुढे घेऊन जायची आहे। मला अभिजित विषयी खरं तर अभिजितला पुरस्कार देण्याची माझी लायकी नाही, पात्रता नाही असं मला अगदी मला मनापासून वाटतं। कारण मी अभिजित बरोबरच काम करत करत आम्ही एकत्र इथपर्यंत आलो। आता अभिजित मागे मला म्हणत होता की कसे यार आपण बाईकचे ते प्रवास केले, कसे आपण एकांकिका केले वगैरे, आणि तो म्हणत होता की मला खूप आता ऑकवर्ड वाटतं रे, एकदम म्हाताऱ्या झाल्यासारखं वाटतंय। आता नाटक करायला सांगितलं असतं तर चाललं असतं, भाषण करायला नको, पण बोललं पाहिजे। कारण खूप लोकांनी माझ्या मागे हा सगळा, म्हणजे खूप लोक माझ्या मागे आहेत की ज्यांच्यामुळे मी आज इथे उभा आहे। मग ते गावोगावचे रंगकर्मी असतील, तुमच्यासारखे मित्र असतील। आणि एक गोष्ट मला खूप छान आज अशी वाटली की आपल्यावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या खूप आहे, खूप आहे। आणि अशा पद्धतीची माणसं बरोबर असणं ही खरंच खूप, म्हणजे ह्या वयात। आणि विजू दादाचे मी आभार मानेन, त्यांनी ज्या वेळेला मला फोन केला की अभि असं असं आहे, सगळ्यात पहिला साहेबी दादांचा फोन आला होता। साहेबी दादा म्हणाले की 16 तारीख राखून ठेवायची, तुला यायचं आहे। म्हटलं हो ठीक आहे। आणि नंतर विजू दादांचा फोन आला की असं असं आहे, असं असं आपण करतोय। मला कळे ना की काय, एकदमच म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं, जे मी कुशलला पण मगाशी बोलली। इथे उत्तम उत्तम अभिनेते पाहिलेले आहेत टॅग मधले। मी उलट तुम्हाला विनंती करतो की एक नाटक मला बसवायला द्या, कारण आपण नाटकवाले आहोत, नाटकातनंच उत्तर दिलेलं कधीही चांगलं। त्यामुळे मला असं वाटतं की आपण नाटक करूया छानसं। आता कुशलही मगाशी म्हणाला की मी करीन ना प्रायोगिक नाटक, कुशलही मोकळा आहे, कुशलही मोकळा आहे। आणि टॅगच्या विश्वस्तांचे पण आभार मानतो। तुम्ही जी रक्कम मला दिलेली आहे त्या रकमेतला 1 आणि 1 रुपया हा फक्त आणि फक्त नाटकं करताच वापरला जाईल। मी पूर्ण माझ्याकडनं तुम्हाला हमी देतो की फक्त आणि फक्त नाटकच होईल त्याच्यातनं, त्याचा कोणत्याही इतर प्रकारचा अपव्यय होणार नाही, हे मी तुम्हाला शब्द देतो। मला आणखीन काही लोकांचे, महाराष्ट्र राज्यातल्या कुठल्याही कलाकाराला इथून पुढच्या वर्षी तो पुरस्कार मिळू शकतो, ही संकल्पना सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी आपल्या संकल्पनेत ॲड केली आहे। आणि त्याबरोबर त्यांनी सांगितलं की कलाकाराचा नेहमी प्रॉब्लेम तो असतो की मला तुम्ही सतत तुमच्या गोष्टीची सुरुवातच होते, एका गावात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता, तो दरिद्री का असतो तर
त्यासाठी तुम्ही आम्ही 50,000 पण आम्हाला असं वाटलं होतं की चांगली रक्कम आहे, एकांकिका करणाऱ्यांना माहिती आहे की 50,000 पण आपण वर्ष काढतो. पण त्यांनी सांगितलं की नाही, कारण मी स्वतः पाहिलंय, इतरांचं नाही. अभिजितने मला बोलवलं होतं की तू येशील का. अभिजित मला नेहमी फोन करत असतो की अरे इथे आम्हाला रिहर्सल करू देत नाही, हे ताब्यात नाही, कल्याणच्या याची अवस्था अशी, यात्रे रंग मंदिरची. मग मी तिकडे जातो, मग मी तिकडच्या अधिकाऱ्यांना बोलून, तिकडे नेत्यांना बोलून ते काहीतरी करून घेण्याचा प्रयत्न करतो. पण त्याने एकदा असं बोलवलं होतं आणि त्याने मला माझ्या मुलांना मार्गदर्शन करायला असेल का. मी मार्गदर्शन नाही करणार, म्हटलं गप्पा मारायला येतो. तुमचा विश्वास नाही बसणार का अभिजित झुंजाररावला आपण हा पुरस्कार दिलाय. केवळ तो अनेक वर्ष एकांकिका करतोय म्हणून नाही, अत्यंत झोपडी वजा असं रेल्वेची क्वार्टर्स होती. झोपडी वजा, झोपडी वजा काय, सगळं गळकं छप्पर आहे, तिथे खाली साचलेलं पाणी आहे आणि त्या पाण्यात तिकडच्या निम्न आर्थिक वर्गातली मुलं एकत्र करून हा मुलगा नाटक खेळतो. हे खूप सोपं नाहीये, हे खूप अवघड आहे. आणि त्यातून घडलेली ही मुलं, आताही त्याची टीम बसलेली आहे, ती जे आपला झेंडा अटकेपार लावतायत, त्या झेंड्या मागे जो बेस आहे ना त्या झेंड्याचा, तो अभिजित झुंजारराव आहे. आणि म्हणून तो या पुरस्काराचा मानकरी आहे पहिल्या वर्षीच्या.